हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 महाटेट परीक्षा 2024वर फोकस करून महाटेट परीक्षांमध्ये विचारण्यात येणारा महत्त्वाचा घटक सामाजिक शास्त्र आणि या सामाजिक शास्त्र घटकावरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण मागील महाटेट परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर किती राष्ट्रे वसलेली आहेत? हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर 42 राष्ट्रे वसलेली आहेत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 42. ओके, आता डिटेल ॲनालिसिसमध्ये बघायचं झालं तर भारताच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भागाला समुद्राने वेढले आहे. यात बंगालचा उपसागर, हिंदी महासागर व अरबी समुद्राचा समावेश आहे. आणि हिंदी महासागराचे नाव हे हिंदुस्थानावरून पडलेलं आहे. समोरचा प्रश्न, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? पहा मित्रांनो, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली. आता पहा, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना 1948 मध्ये झाली आहे आणि नवी दिल्ली येथे त्याचे मुख्यालय आहे. आणि भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ हे अवजड उद्योगांना कर्ज पुरवठा करते. प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी शारदाश्रम ही संस्था कोठे आहे? पहा, ही संस्था यवतमाळमध्ये आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 यवतमाळ. ओके, सन 1932 मध्ये स्थापन झालेली ही प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी संस्था आहे, जिचं नाव आहे शारदाश्रम आणि ही यवतमाळमध्ये. ओके, समोरचा प्रश्न, भारतात सिमेंट उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? भारतात सिमेंट उत्पादनात अग्रेसर राज्य आहे झारखंड. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 झारखंड. ओके, आणि ऊस उत्पादनात कोणतं राज्य अग्रेसर आहे? तर ते आहे तमिळनाडू. ओके, आणि सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? ते आहेत कोणत्या राज्यात आहेत? तर आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. ओके, समोरचा प्रश्न, तवा हा प्रकल्प डॅश डॅश राज्यात आहे? तवा हा प्रकल्प आहे मध्य प्रदेशमध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यात जी नर्मदेची उपनदी आहे तवा, या तवा नदीवर हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाची लांबी आहे 1.6 किलोमीटर आणि या प्रकल्पाची उंची आहे 58 मीटर. ओके, समोरचा प्रश्न, भारतात दर किती वर्षांनी जनगणना केली जाते? भारतात दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 10. ओके, आता स्वतंत्र भारताची पहिली जनगणना 1951 मध्ये झाली होती आणि भारतातील सर्वाधिक शहरी लोकसंख्या असलेल्या राज्यांचा क्रम महाराष्ट्र, त्यानंतर उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू. ओके, आणि स्वातंत्र्यपूर्व भारतात पहिली जनगणना कोणी केली होती? तर लॉर्ड मेयोने स्वातंत्र्यपूर्व भारतात पहिली जनगणना केली होती. समोरचा प्रश्न, सिपकॉट औद्योगिक पार्क कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? सिपकॉट हा औद्योगिक पार्क कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? तर तो तमिळनाडू राज्यात सुरू करण्यात आलेला आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 तमिळनाडू. ओके, औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी या पार्कची स्थापना करण्यात आली आणि सिपकॉटचा फुल फॉर्म काय आहे? तर स्टेट इंडस्ट्रीज प्रमोशन कॉर्पोरेशन ऑफ तमिळनाडू लिमिटेड. काय आहे सिपकॉटचा फुल फॉर्म? स्टेट इंडस्ट्रीज प्रमोशन कॉर्पोरेशन ऑफ तमिळनाडू लिमिटेड. ओके, समोरचा प्रश्न, कोणत्या राज्याने प्रसून जोशी यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केली? कोणत्या राज्याचे? उत्तराखंडचे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 उत्तराखंड. उत्तराखंड राज्याच्या सांस्कृतिक वैभवाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी लेखक व गीतकार प्रसून जोशी यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. ओके, समोरचा प्रश्न, माझे गाव माझे तीर्थ हे कोणाचे आत्मचरित्र आहे? माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र आहे अण्णा हजारेंचे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अण्णा हजारे. अण्णा हजारे यांचं नाव काय? किसन बाबूराव हजारे. हे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करणारे समाज सुधारक आहेत. ओके, आणि माहिती अधिकार, जन लोकपाल, पाणी अडवा पाणी जिरवा, आदर्श गाव यासाठी त्यांनी चळवळी केलेल्या आहेत. समोरचा प्रश्न, व्यक्ती स्वातंत्र्य व जीविताची हमी देण्याबाबत राज्यघटनेतील कलम कोणते? तर ते कलम आहे कलम 21. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कलम 21. आता
पहा सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी कलम आहे 16. ओके. त्यानंतर पदव्यांची समाप्ती कलम 98 आणि स्वातंत्र्याचे अधिकार व त्यांचे संरक्षण कलम 19 अन्वये आपल्याला देण्यात आलेले आहे. समोरचा प्रश्न, राज्य सरकारला कायदेविषयक सल्ला देणारा अधिकारी कोणता? राज्य सरकारला कायदेविषयक सल्ला देणारा अधिकारी आहे महाधिवक्ता. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 महाधिवक्ता. महाधिवक्ता यांची नेमणूक कलम 76 नुसार राष्ट्रपतींद्वारे केली जाते आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत त्यांचा कार्यकाळ असतो. ओके. समोरचा प्रश्न, खाजगी डिजिटल चलन म्हणजे क्रिप्टोकरन्सीला पर्याय म्हणून आरबीआयने डॅश डॅश बाजारात आणला? डिजिटल रुपया. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 डिजिटल रुपया. ओके. रुपयाची व्याख्या आता अधिक विस्तृत झाली असून सेंट्रल बँक डिजिटल चलनाचा यामध्ये समावेश आहे. ओके. आरबीआयच्या डिजिटल रुपयाच्या लॉन्चिंगच्या या प्रक्रियेत स्टेट बँक ऑफ इंडियासह 9 बँकांचा समावेश आहे. ओके. समोरचा प्रश्न, प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? पहा प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे संगमनेर तालुक्यात आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 संगमनेर. जोरवे संगमनेर तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे. जोरवे संगमनेर तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे आणि येथे उत्खनन केल्यावर पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहेत आणि हे अवशेष इसवी सन पूर्ण 150चे आहेत. ओके. आणि उत्खननाने सापडलेले या संस्कृतीला जोरवे संस्कृती म्हणतात. ओके. समोरचा प्रश्न, सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने कोणता होता? पहा निसर्गाची उपासना आणि भक्ती. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 निसर्गाची उपासना आणि भक्ती हा सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म होता. ओके. वैदिक आर्य अतिशय धार्मिक होते. त्यांनी सूर्य, अग्नी, वारा, पहाट, पाणी, पाऊस, देव, इंद्र आणि पृथ्वी या निसर्गाच्या शक्तींची उपासना केली होती. ओके. समोरचा प्रश्न, जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? जैनांच्या पवित्र ग्रंथाला आगमसूत्र म्हणतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आगमसूत्र. समोरचा प्रश्न, पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅश डॅश आणि 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. कोणी बजावली होती? तर तात्या टोपे यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 तात्या टोपे. नानासाहेब पेशवा यांचा सेनापती तात्या टोपेंनी 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. जनरल कॅम्पबेल याने कानपूरमधील त्यांचा बंड मोडीत काढला होता. ओके. समोरचा प्रश्न, 1857च्या उठावास काय कारणीभूत झाले? 1857च्या उठावास डलहौसीचे आक्रमक धोरण, सामाजिक व धार्मिक जीवनातील हस्तक्षेप, सैनिकांतील असंतोष आणि कंपनी काळातील राज्यविचार हे सर्व कारणीभूत होते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 1 2 3 व 4. ओके. आता 1857च्या उठावाची कारणे पहा. वेलस्लीचे तैनाती फौजेचे धोरण, डलहौसीचे विस्तारवादी नीती, भारतीयांना तुच्छतेची वागणूक, धार्मिक बाबतीत हस्तक्षेप, सैनिकांमधील काडतूस प्रकरण, भारतीय व्यावसायिक नष्ट झाले, संस्थानिकांचा दत्तक वारसा नामंजूर करणे आणि भारतीय सैन्यांना कमी पगार व तुच्छतेची वागणूक देणे. ओके. ही आहेत 1857च्या उठावाची कारणे. ओके. समोरचा प्रश्न, 1857च्या उठावाची सुरुवात कुठे झाली? पहा मित्रांनो 1857च्या उठावाची सुरुवात मीरत येथे झाली. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मीरत. ओके. आता पहा 1857च्या उठावाचा आपण घटनाक्रम पाहूया. पहा 29 मार्च 1857ला बराकपूर छावणीत मंगल पांडे याने मेजर हुसेनला गोळी झाडली. त्यानंतर 8 एप्रिल 1857ला मंगल पांडेला फाशी झाली. ओके. त्यानंतर 10 मे 1857ला मीरत येथे सैनिकांचा उठाव झाला आणि 11 मे 1857ला दिल्लीवर ताबा घेण्यात आला व उठावकर्त्यांनी घेतला. ओके. आणि जून 1857ला नानासाहेब पेशव्यांच्या नेतृत्वात कानपूर येथे उठाव झाले. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? लोकटक सरोवर मणिपूर राज्यात आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मणिपूर. लोकटक सरोवर. ओके. हे सर्वात मोठे नैसर्गिक गोड्या पाण्याचे सरोवर आहे. या सरोवरात लहान मोठी बेटे तरंगताना दिसतात. ओके. त्यांना फुगड म्हणतात. लोकटक सरोवर हे जगातील एकमेव तरंगते सरोवर आहे. तेथील केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे. ओके. समोरचा प्रश्न, दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? पहा मित्रांनो दाल सरोवर हे उत्तराखंड जम्मू काश्मीर राज्यात आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 जम्मू काश्मीर. ओके. आता पहा जम्मू काश्मीरमधील दाल सरोवर हे प्रसिद्ध सरोवर आहे. ओके. तेथील
4 ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या छटा पाहायला मिळतात. ओके, तेथील शालिमार बाग व निषाद बाग प्रसिद्ध आहेत. आता आपण महत्त्वाची सरोवरे आणि ती कोणत्या राज्यात आहे ते पाहूया. पहा, वेबना सरोवर आहे केरळमध्ये, चिल्का सरोवर आहे ओडिसामध्ये, पुलिकत आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये आहे, कोल्लेक सरोवर आहे आंध्र प्रदेशमध्ये, लोकटक सरोवर आहे मणिपूरमध्ये, लोणार सरोवर आहे महाराष्ट्रामध्ये, वुलर सरोवर आहे जम्मू काश्मीरमध्ये आणि सांबर सरोवर आहे राजस्थानमध्ये. ओके, ही काही महत्त्वाची सरोवरे आहेत. समोरचा प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणुअंक हा मूलद्रव्याचा पायाभूत गुणविशेष आहे असे कोणी सांगितले? असे सांगितले मोसले यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मोसले. आता डिटेल बोलायचं झालं तर आधुनिक आवर्त सारणी पहा, आधुनिक आवर्त सारणीबद्दल बोलतोय तर त्यातील उभ्या स्तंभांना गण म्हणतात, त्याची संख्या आहे 18. आडव्या रांगांना आवर्तने म्हणतात, त्याची संख्या आहे 7. ओके, एकाच आवर्तनात असलेल्या मूलद्रव्यांच्या कक्षा क्रमांक आणि आवर्तन क्रमांक सारखाच आहे. ओके, प्रत्येक आवर्तनाची सुरुवात नवीन कक्षेत इलेक्ट्रॉन भरण्याने होते. ओके, आणि एकाच गणातील मूलद्रव्य समान रासायनिक गुणधर्म दर्शवतात, हे देखील लक्षात ठेवा. तसेच पहिल्या गणातील धातूंना अल्कली धर्म धातू म्हणतात आणि त्यांची संयोजा 1 असते. ओके, आणि दुसरे जे गण आहे मित्रांनो, त्या गणातील धातूंना मृदा अल्कली धातू म्हणतात व त्यांची संयोजा 2 आहे. ओके, आणि जे 17व्या गणातील 5 मूलद्रव्याच्या समूहाला काय म्हणतात? अतिमहत्वाचं आहे. पहा, हॅलोजन कोणत्या समूहाला म्हणतात? तर जे 17व्या गणातील 5 मूलद्रव्यांचा समूह आहे त्याला हॅलोजन समूह म्हणतात. ओके, आणि हॅलोजन म्हणजे धातूंची अभिक्रिया करून क्षार तयार करू शकणारी मूलद्रव्ये होय. ओके, आणि त्यांची संयोजा 1 असते. ओके, उदाहरणार्थ काय? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ओके, आणि अणुवस्तुमान मूलद्रव्याचा पायाभूत गुणविशेष सांगणारे शास्त्रज्ञ आहेत न्यूलँड आहे, डोबेरायनर आहे, मेंडेलेव्ह आहे. ओके, आणि आधुनिक आवर्त सारणीचा जनक आपण कोणाला म्हणतो? तर ते आपण मोसले यांना म्हणतो. ओके, चला समोरचा प्रश्न पाहूया. ऋण प्रसारित कणांना डॅश डॅश असे म्हणतात. ऋण प्रसारित कणांना इलेक्ट्रॉन्स म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 इलेक्ट्रॉन्स. ओके, आता प्रोटॉन, प्रोटॉन हे धन प्रभारित कण असतात ज्याचं वस्तुमान 1 एम आहे. ओके, आणि धन चार्ज असलेले कण न्यूक्लियसमधील अणूच्या मध्यभागी असतात. ओके, आणि न्यूट्रॉन्स हा तटस्थ आहे. ओके, त्याच्यावर चार्ज कोणताही नसतो, सकारात्मक किंवा नकारात्मक. ओके, चार्ज नसतो. याचे वस्तुमान प्रोटॉनपेक्षा किंचित जास्त असते. प्रोटॉन व न्यूट्रॉन हे अणूचे केंद्रक बनवतात, वस्तुमान डाल्टनमध्ये मोजतात आणि इलेक्ट्रॉन ऋण प्रभारित असतात आणि इलेक्ट्रॉन अणूच्या कक्षेत बाहेर फिरतात. ओके, पुढे पाहूया. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? पहा मित्रांनो, अति महत्त्वाचा प्रश्न आहे. संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता पहा, 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष झाले तर HC मुखर्जी हे घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. ओके, आणि जर मी तुम्हाला विचारलं की घटना समितीचे घटनात्मक सल्लागार म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलं होतं, तर ते सर BN राव यांना घटना सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. ओके, आणि घटना समिती ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. ज्यावेळी ही समिती घटना समिती म्हणून कार्य करत असे त्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद या समितीचे अध्यक्षस्थानी असतात आणि ज्यावेळी कायदेमंडळ म्हणून काम करत असेल त्यावेळी GV मावळणकर अध्यक्षस्थानी असत, हे देखील लक्षात ठेवायचं. ओके, समोरचा प्रश्न, भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? पहा मित्रांनो, भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वीकारले गेले. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 26 नोव्हेंबर 1949. आता पहा, भारतीय घटना समितीची एकूण 11 अधिवेशने झाली. ओके, यापैकी शेवटच्या अधिवेशनादरम्यान 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी घटना स्वीकारण्यात आली. ओके, आणि 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीच्या सदस्यांनी राज्यघटनेवर सह्या केल्या आणि 26 जानेवारी 1950 पासून संविधान पूर्णपणे लागू झालं, हे लक्षात ठेवा. आणि महत्त्वाचे पॉईंट काय, तर 26 नोव्हेंबर 1949ला संविधान स्वीकारलं. काय, 26 नोव्हेंबर 1949ला संविधान स्वीकारलं आणि अंमलात कधी आलं? 26 जानेवारी 1950ला. ओके, आणि अंमलात कधी आलं? 26 जानेवारी 1950ला आपण प्रजासत्ताक झालो. ओके, समोरचा प्रश्न,
भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. रिपीट झालेला प्रश्न आहे मित्रांनो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 राजेंद्र प्रसाद. म्हणजे वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे, हे लक्षात घ्या. ओके. आता पहा, डिटेल बोलायचं झालं तर घटना समितीची स्थापना कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार झालेली, ज्यामध्ये सदस्य होते 389. पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 मध्ये झाली होती. अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. उपाध्यक्ष आत्ताच सांगितले एच.सी. मुखर्जी. आणि प्रमुख समित्या 8 होत्या, एकूण 22 समित्या. ओके. आता पहा, अध्यक्ष काय सांगितलं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मसुदा चिकित्सा समितीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. हे पॉईंट लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न, संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे? पहा मित्रांनो, संसदेचे प्रथम सभागृह आहे लोकसभा. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लोकसभा. आता सन 1954 मध्ये राज्यांची परिषद आणि लोकांचे गृह म्हणजे अनुक्रमे राज्यसभा आणि लोकसभा ही हिंदी नावे स्वीकारण्यात आली. ओके. आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह व दुसरे सभागृह आहे, तर लोकसभा कनिष्ठ सभागृह आणि पहिले सभागृह आहे. ओके. लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती आहे? तर 552 आहे. आणि महाराष्ट्राच्या लोकसभेतील जागा 48, तर राज्यसभेतील किती आहेत? त्या आहेत 19. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणते? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं राज्यसभा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे. आता पहा, घटनेच्या कलम 79 अन्वये भारताच्या संघराज्यासाठी एक संसद असेल आणि ती राष्ट्रपती व लोकसभा आणि राज्यसभा ही 2 सभागृह मिळून बनलेली असेल. ओके. राज्यसभा ही संसदेचे वरिष्ठ सभागृह असून ते भारतीय संघराज्यातील घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते. आणि राज्यसभेचं कलम आहे 80 आणि लोकसभेचं कलम आहे 81. ओके. आणि संसद 79. ओके. समोरचा प्रश्न, भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाची सुरुवात डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली 1983 मध्ये करण्यात आली. कोणाच्या नेतृत्वाखाली करण्यात आली रे? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ओके. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ओके. आता डिटेल जर बोलायचं झालं तर भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाला इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम असे नाव देण्यात आलं होतं. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारतीय क्षेपणास्त्राचे जनक म्हणतात. काय? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारतीय क्षेपणास्त्राचे जनक असे म्हणतात. ओके. समोरचा प्रश्न पाहूया. ग्राहक संरक्षण कायदा करणारा जगातील पहिला देश कोणता? पहा मित्रांनो, ग्राहक संरक्षण कायदा करणारा जगातील पहिला देश आहे अमेरिका. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अमेरिका. आता पहा, ऑप्शनमध्ये काय आहे तर एस्टोनिया. एस्टोनिया काय तर ऑनलाईन मतदान सुरू करणारा जगातील पहिला देश आहे एस्टोनिया. त्यानंतर दक्षिण कोरिया 5G सेवा देणारा जगातील पहिला देश आहे दक्षिण कोरिया. आणि भारत जगातील सर्वाधिक मतदारांचा देश आहे आपला भारत. ओके. समोरचा प्रश्न, भारतरत्न मिळविणारी महाराष्ट्रातील पहिली महिला कोण? पहा मित्रांनो, भारतरत्न मिळविणारी महाराष्ट्रातील पहिली महिला आहेत लता मंगेशकर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 लता मंगेशकर. ओके. आता ऑप्शनमध्ये देखील पाहू, आनंदीबाई जोशी परदेशातून डॉक्टर पदवी संपादन करणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला आहेत या. त्यानंतर इंदिरा संत साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारी पहिली महाराष्ट्रीय महिला आहे. ओके. आणि शीतल महाजन उत्तर ध्रुवावर पॅराशूट जंप घेणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला आहे शीतल महाजन. ओके. समोरचा प्रश्न, प्रोटॉन व न्यूट्रॉन अणुकेंद्रात एकत्रितपणे असतात, त्याला काय म्हणतात? पहा मित्रांनो, प्रोटॉन व न्यूट्रॉन अणुकेंद्रात एकत्रितपणे असतात त्याला न्यूक्लियॉन म्हणतात. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 न्यूक्लियॉन. ओके. आता डिटेल आपण बोलायचं झालं तर पहा, प्रोटॉनचा शोध गोल्डस्टीन यांनी लावला. आणि न्यूटनचा शोध कोणी लावला? न्यूटनचा शोध लावला चॅडविक यांनी. ओके. आणि अणूमधील प्रोटॉनच्या संख्येला अणुअंक म्हणतात. अणूमधील प्रोटॉनच्या संख्येला अणुअंक म्हणतात. आणि अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमांक असे म्हणतात. काय? अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक असे म्हणतात. ओके. समोरचा प्रश्न,
लॉगॅरिदमचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? जॉन नेपियर यांना. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, जॉन नेपियर यांना लॉगॅरिदमचा जनक म्हणून ओळखले जातं. ओके. आता ऑप्शनमध्ये देखील पाहूया. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणतात. रॉबर्ट कॉक यांना जीवाणूशास्त्राचे जनक म्हणतात आणि रसेल स्मिथ यांना वनशेतीचे जनक म्हणतात. ओके. समोरचा प्रश्न, मधमाशी पालनाचा अभ्यास करणारे शास्त्र. मधमाशी पालनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे ॲपिकल्चर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, ॲपिकल्चर. आता पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? टोपोलॉजी. ओके. हवेत रोपे उगवण्याच्या अभ्यासाला काय म्हणतात? एरोपोनिक्स म्हणतात. आणि द्राक्षांच्या अभ्यासाला काय म्हणतात? विटिकल्चर. या पद्धतीने आपण ऑप्शन देखील मित्रांनो कव्हर करत आहे. ओके. समोरचा प्रश्न, पिकांचे शेंडे व कोवळी पाने कशाच्या कमतरतेमुळे पांढरी पडतात? पहा, पिकांचे शेंडे व कोवळी पाने कशाच्या कमतरतेमुळे पांढरी पडतात? तर बोरॉनच्या कमतरतेमुळे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, बोरॉन. ओके. बोरॉनच्या कमतरतेमुळे ही पिकाचे शेंडे व कोवळी पाने पांढरी पडतात. आता ऑप्शनमध्ये नायट्रोजनच्या अभावामुळे झाडाची पाने पिवळी पडतात. फॉस्फरसच्या कमतरतेमुळे मुळांची वाढ खुंटते. आणि पोटॅशियमच्या अभावामुळे फळांवर भेगा पडतात. आणि या प्रश्नाचे उत्तर, बोरॉनच्या कमतरतेमुळे पिकांचे शेंडे व कोवळी पाने पांढरी पडतात. ओके, बोरॉन. समोरचा प्रश्न, डॅश डॅश हा महाराष्ट्राचा राज्य कांदळ वृक्ष खारफुटी वृक्ष म्हणून 2020 मध्ये घोषित केला गेला आहे. कोणत्या वृक्षाला? तर पांढरी चिपीला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, पांढरी चिपी. आता पहा, कोकणात कांदळ, चिपी, तीस, तिवर, मारांडी, समुद्रफळ, आंबोरी, काजळी इत्यादी जातींची झाडे खाजणवनात आहेत आणि खाजणवनातील झाडांना सुंदरी असे सामान्य नाव आहे. ओके. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? पहा मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा आहे नंदुरबार. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, नंदुरबार. ओके. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य वकार महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र राज्य वकार महामंडळाचे मुख्यालय आपल्या पुण्यामध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पुणे. ओके. महाराष्ट्रात शेतमाल व इतर माल साठवणीसाठी वखारी व गोदामे बांधली जातात. ओके, या महामंडळातर्फे. ओके. समोरचा प्रश्न, भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला डॅश डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? खाड्या म्हणतात का रे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, खाडी. ओके. आता खलाटी वलाटी घाट. खलाटी वलाटी काय? पहा, पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सखल भागास खलाटी असे म्हणतात आणि खलाटीच्या पूर्वेस जो डोंगराळ भाग आहे मित्रांनो त्यास वलाटी असे म्हणतात. ओके. पुढे पाहूया. संगणकाचे मूलभूत नियंत्रण करणारी प्रणाली कोणती? संगणकाचे मूलभूत नियंत्रण करणारी प्रणाली आहे ऑपरेटिंग सिस्टीम. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम ही संगणकाचे मूलभूत नियंत्रण करणारी प्रणाली आहे आणि ऑपरेटिंग सिस्टीम हे सॉफ्टवेअर आहे मित्रांनो. ओके. समोरचा प्रश्न, एखाद्या पदार्थाची कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची डॅश डॅश होय. एखाद्या पदार्थाची कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा होय. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, ऊर्जा. ऊर्जेचे MKS पद्धतीतील एकक जूल आहे आणि CGS पद्धतीतील ऊर्जेचे एकक अग्र आहे. ओके. समोरचा प्रश्न, जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा शोध लावला? जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी केस्कोग्राफ या यंत्राचा शोध लावला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, केस्कोग्राफ. ओके. समोरचा प्रश्न पाहूया. आपल्या जिभेच्या शेंड्यावर डॅश डॅश चवीची माहिती होते. आपल्या जिभेच्या शेंड्यावर गोड चवीची माहिती होते मित्रांनो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, गोड. आता डिटेलमध्ये जर बोलायचं झालं तर आपल्या जिभेवर 3000 स्वाद कलिका असून त्या चव जाणण्याचे कार्य करतात. ओके. जिभेच्या शेंड्यावर गोड चवीची माहिती होते. जिभेचा जो आतील भाग आहे त्यावर कडू चवीची माहिती होते. जिभेच्या दोन्ही कडांवर आंबट चवीची माहिती होती. तुरट चवीची आणि खारट चवीची माहिती होते. ओके. पुढे पाहूया.
ज्या चुंबकाचे गुणधर्म दीर्घकाळ टिकतात त्या चुंबकास डॅश डॅश चुंबक असे म्हणतात. ज्या चुंबकाचे गुणधर्म दीर्घकाळ टिकतात त्या चुंबकास स्थायी चुंबक असे म्हणतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 स्थायी चुंबक. स्थायी चुंबक पोलादापासून तयार केले जातं. तसेच अल्किनो या संमिश्रापासून स्थायी चुंबक तयार केले जातात आणि अल्किनो या संमिश्रात ॲल्युमिनियम, निकेल व कोबाल्ट यांचा समावेश होतो. ओके, समोरचा प्रश्न. पृथ्वीच्या केंद्रकाजवळ वस्तूचे वजन डॅश डॅश असते. पृथ्वीच्या केंद्रकाजवळ वस्तूचे वजन 0 असते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 0. ओके, आणि पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. हे देखील लक्षात ठेवा. काय? आणि पृथ्वीच्या ध्रुवांवर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. समोरचा प्रश्न. उत्तराखंडमधील अलकापुरी येथे डॅश डॅश नदीचा उगम झाला. उत्तराखंडमधील अलकापुरी येथे कोणत्या नदीचा उगम झालेला आहे मित्रांनो? अलकनंदा नदीचा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अलकनंदा नदी. आता एक्स्ट्रा जर माहिती घ्यायची म्हटलं तर पहा, गंगोत्री येथील भागीरथी व अलकापुरी येथील अलकनंदा यांच्या देवप्रयाग येथील एकत्रित प्रवाहापासून गंगेची निर्मिती झाली आहे आणि अलकनंदा नदीचा उगम उत्तराखंडमधील अलकापुरी येथे झालेला आहे. ओके, समोरचा प्रश्न. तुंगभद्रा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तुंगभद्रा प्रकल्प कर्नाटक राज्यात आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कर्नाटक. डिटेल पहा. कर्नाटक राज्यात तुंगभद्रा नदीवर हा प्रकल्प आहे. धरणाची लांबी 2.4 किलोमीटर व उंची 49 मीटर आहे. या प्रकल्पाद्वारे आंध्र प्रदेश व कर्नाटकमधील 3 लाख हेक्टर क्षेत्राला पाणी पुरवठा केला जातो. तुंगभद्रा प्रकल्पाद्वारे. ओके, समोरचा प्रश्न. ज्या वालुकागिरीचा आकार कालांतराने चंद्रकोरीसारखा होतो त्यांना डॅश डॅश म्हणतात. त्यांना बारखान म्हणतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 बारखान. पर्वताद्वारे घेरलेल्या व झाकलेल्या वाळवंटी भागाला बालसन म्हणतात. ओके, जमिनीवरील वाळूच्या चादरीसारख्या आवरणाला अर्ग म्हणतात आणि लांबट व तलवारीसारख्या आकाराच्या वालुकागिरी सैफ टेकड्या म्हणतात. ओके, समोरचा प्रश्न. डर्महेड ही कोणत्या फळपिकाची जात आहे? डर्महेड ही पाणकोबी या फळपिकाची जात आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पाणकोबी. ओके, ऑप्शनमध्ये देखील पाहूया. काकडीची जात आहे हिमांगी. कारल्याची फेमस जात आहे कोकणतारा. ओके, आणि मेघदूत, पुसा मेघदूत ही भोपळ्याची जात आहे. ओके, समोरचा प्रश्न. जुपालिका नदी जवळच्या जिंबिका ग्राम येथे कोणाला केवल ज्ञान प्राप्त झाले? जुपालिका नदी जवळच्या जिंबिका ग्राम येथे वर्धमान महावीर यांना केवल ज्ञान प्राप्त झाले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वर्धमान महावीर. वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते ते, आणि वर्धमान महावीर हे गौतम बुद्ध यांचे समकालीन होते. त्यांना वयाच्या 42व्या वर्षी ज्ञानप्राप्ती झाली होती. समोरचा प्रश्न. दंत महात्म्य हा ग्रंथ कोणी लिहिला? दंत महात्म्य हा ग्रंथ लिहिलेला आहे वासुदेव बळवंत फडके यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके. आद्य क्रांतिकारी म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जातं. त्यांच्यावर न्यायमूर्ती गोविंद रानडे व क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा प्रभाव होता. समोरचा प्रश्न. खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही? पहा मित्रांनो, बंगालच्या उपसागराला मिळत नाही ती आहे नर्मदा. कारण नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे, ती अरबी समुद्राला मिळते. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 नर्मदा नदी ही अरबी समुद्राला मिळते. ओके, त्यानंतर पहा बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या महत्त्वाच्या नद्या आहेत गोदावरी, कृष्णा, गंगा, महानदी. आणि अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आहेत तापी, नर्मदा, पश्चिम घाटातील पश्चिम वाहिनी नद्या आणि साबरमती नदी. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. नेपाळ या देशाने दावा केलेले कालापानी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड राज्यात आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 उत्तराखंड. ओके, काली नदीच्या खोऱ्यात कालापानी हे ठिकाण आहे. हे ठिकाण उत्तराखंड राज्यात आहे. ओके, आणि सध्या भारताच्या नियंत्रणात हे ठिकाण आहे आणि 1997 मध्ये नेपाळने यावर आपला दावा केला आहे. ओके, समोरचा प्रश्न.
पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी कोणती? पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी आहे कोलकाता. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कोलकाता. भारतात ब्रिटिशांनी सुरुवातीला बंगालमध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली होती आणि 1911 पर्यंत कलकत्ता हीच भारताची राजधानी होती आणि कलकत्त्याचे नाव बदलून कोलकाता असे ठेवण्यात आले अलीकडे. ओके, पुढे पाहूया. भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केलेली आहे? तर ते राज्य आहे तेलंगणा राज्य. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 तेलंगणा. कधी निर्मिती झाली? 2 जून 2014 मध्ये. त्याची राजधानी आहे हैदराबाद. तेथील विधानसभा सदस्यांची संख्या आहे 119, विधान परिषद सदस्यांची संख्या आहे 40 आणि लोकसभा सदस्यांची संख्या आहे 17. ओके, समोरचा प्रश्न. वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? वंदे मातरम हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे बिपिन चंद्र पाल यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 बिपिन चंद्र पाल. समोरचा प्रश्न. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अहमदनगर. वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते? वारकरी संप्रदायाचा कळस असे संत तुकारामांना म्हटले जाते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 संत तुकाराम. ओके, आता वारकरी संप्रदायाच्या इमारतीची रचना पहा. तर संत ज्ञानेश्वर यांनी पाया रचणारे आहेत, संत नामदेव भिंत उभारणारे आहेत, संत एकनाथ खांब झालेले आहेत आणि संत तुकाराम कळस चढवणार आहेत. ओके, समोरचा प्रश्न. ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे? पहा, ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव आहे माणिक बंडोजी इंगळे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 माणिक बंडोजी इंगळे. ओके, आता त्यांच्याबद्दल इतर माहिती घ्यायची झाली तर यांचा जन्म यावली येथे झालेला आहे. त्यांचे गुरु आहेत आकडोजी महाराज. त्यांचे ग्रंथ आहेत ग्रामगीता, अनुभव सागर आणि कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती, राष्ट्रजागृती केलेली. तसेच राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत पदवी दिलेली आहे आणि त्यांचा आश्रम आहे गुरुकुंज आश्रम मोजरी येथे. ओके, समोरचा प्रश्न. आता हे 2 प्रश्न आहेत त्यांच्या संबंधित. राष्ट्रसंत ही पदवी डॅश डॅशशी संबंधित आहे तुकडोजी महाराजांशी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 तुकडोजी महाराज. त्यानंतर समोरचा प्रश्न देखील त्यांच्याशी संबंधित आहे. संत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव कोणते? संत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव आपण पाहिलं यावली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 यावली. ओके, समोरचा प्रश्न. तिन्ही गोलमेज परिषदांना हजर राहणारे प्रसिद्ध समाजसुधारक कोण होते? तिन्ही गोलमेज परिषदांना हजर राहणारे प्रसिद्ध समाजसुधारक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, समोरचा प्रश्न. आणि महात्मा गांधी फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदेस 1931 मध्ये उपस्थित होते. ओके, हे देखील लक्षात ठेवायचे. पुढे पाहूया. 2 नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात? 2 नद्यांमधील प्रदेशाला दोआब म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 दोआब. ओके, आता ऑप्शनमध्ये द्विज पहा. द्विज म्हणजे पक्षी किंवा ब्राह्मण किंवा दात दोनदा जन्मणारे. द्वीपकल्प म्हणजे जमिनीचा असा भाग जो 3 बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे. ओके, उदाहरणार्थ दक्षिण भारताचा भाग 3 बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे. आणि तिठा म्हणजे 3 रस्ते ज्या ठिकाणी एकत्र येतात ती जागा होय. ओके, समोरचा प्रश्न. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? पहा, पश्चिम वाहिनी कोणती नदी नाही आहे तर ती आहे कोयना. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कोयना. या सर्व नद्या ज्या आहेत त्या कोकणातील नद्या आहेत. ओके, आणि कोकणातील सर्व नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. ओके, आता पहा, कोयना ही कृष्णा नदीची उपनदी आहे. कोयनेचा उगम महाबळेश्वर येथे होतो आणि कृष्णेचे संगम तिचा कराडमध्ये होतं, त्याला प्रीतिसंगम म्हणतात. धरण आहे कोयना नदीवर 2000 मेगावॅट क्षमतेचं आणि या बाकीच्या नद्या कोकणातील नद्या आहेत आणि कोकणातून वाहणाऱ्या सर्वच नद्या पश्चिम वाहिनी असून त्या अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आहेत. ओके, समोरचा प्रश्न. विसंगत शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा, गंगा, कृष्णा, गोदावरी, तापी. गंगा, कृष्णा, गोदावरी या सर्व पूर्व वाहिनी नद्या आहेत. ओके, तापी ही पश्चिम वाहिनी नदी. मग हे विसंगत पर्याय आहे तापी. ओके, पहा, तापी अरबी समुद्राला मिळणारी पश्चिम वाहिनी नदी. आता अरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या कोणकोणत्या आहेत? त्यामध्ये महत्त्वाच्या आहेत नर्मदा, तापी, वैतरणा आणि कोकणातील नद्या. आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्व वाहिनी नद्या कोणकोणत्या आहेत? गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि महानदी. ओके, समोरचा प्रश्न.
खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? पहा, खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पहा, अरुणाचल प्रदेश इटानगर ही जोडी योग्य आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश इटानगर. ओके, कारण नागालँडची राजधानी आहे कोहिमा, नागालँडची राजधानी आहे कोहिमा. ओके, मिझोरमची राजधानी आहे एंजॉल. ओके, आणि मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. ओके, आता इथे दिलेलं आहे जी ईशान्य नॉर्थ ईस्ट स्टेट आहेत, ईशान्य भारतातील स्टेट आहेत, त्यांची राज्य आणि राजधानी दिलेली आहेत. ओके, पहा, अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर, नागालँडची राजधानी आहे कोहिमा, मिझोरमची राजधानी आहे एंजवाल, मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ, त्रिपुराची राजधानी आहे आगरताळा, आसामची राजधानी आहे गुवाहाटी, मेघालयची राजधानी आहे शिलाँग आणि सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक. कारण ईशान्य भारतातील नॉर्थ ईस्ट भारतातील जेही स्टेट आहेत त्यातील राजधानी पाठ करणं आपल्याला गरजेचं आहे, त्यासाठी इथे मी तुम्हाला दिलेलं आहे. समोरचा प्रश्न पहा, दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? दक्षिण रेल्वेचे मुख्यालय आहे चेन्नई येथे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 चेन्नई. मित्रांनो, विभागीय रेल्वे आणि त्यांचे मुख्यालयाचे स्थान यावर आपण एक खूप इझी ट्रिक बनवलेली आहे. ती ट्रिक तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर MPSC ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल. तिथे जाऊन ती ट्रिक तुम्ही पहा. तिथून तुमचे जेवढे रेल्वेचे मुख्यालय आहेत ते सर्व तोंडपाठ होणार आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आय बटनवर मी तुम्हाला ती प्लेलिस्टची ट्रिक दिलेली आहे, MPSC ट्रिकची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन क्लिक करून ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आता विभागीय रेल्वे आणि त्यांचे मुख्यालय. उत्तर रेल्वेचं मुख्यालय दिल्ली येथे, ईशान्य रेल्वेचं मुख्यालय आहे गोरखपूर येथे, ईशान्य फ्रंटियर रेल्वेचं मुख्यालय मालेगाव गुवाहाटी येथे, पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोलकाता येथे, दक्षिण पूर्व रेल्वेचं देखील मुख्यालय कोलकाता येथे आहे, दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय सिकंदराबाद येथे, दक्षिण रेल्वेचं मुख्यालय चेन्नई येथे, मध्य रेल्वेचं मुख्यालय मुंबई येथे, पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे चर्चगेट मुंबई येथे, दक्षिण पश्चिम रेल्वेचं मुख्यालय हुबळी येथे आहे, उत्तर पश्चिम रेल्वेचं मुख्यालय जयपूर येथे आहे, पश्चिम मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे जबलपूर येथे, उत्तर मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे प्रयागराज येथे, पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे हाजीपूर येथे, ईस्ट कोस्ट रेल्वेचं मुख्यालय आहे भुवनेश्वर येथे, ईशान्य फ्रंटियर रेल्वेचं मुख्यालय आहे कटिहार येथे, दक्षिण कोस्ट रेल्वेचं मुख्यालय आहे विशाखापट्टणम येथे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे बिलासपूर येथे, दक्षिण पश्चिम रेल्वेचं मुख्यालय हुबळी येथे आहे आणि कोलकाता मेट्रोचं मुख्यालय कोलकात्यामध्ये. ओके, समोरचा प्रश्न, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅश रोजी झाली आहे? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना 1 ऑगस्ट 1962 या दिवशी झालेली आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 1 ऑगस्ट 1962. ओके, आता काही महत्त्वाच्या उद्योग वाढीसाठीची महामंडळे आणि त्यांची स्थापना आणि उद्देश आपण पाहूया. पहा, महाराष्ट्र उद्योग विकासाचं आपण महामंडळाची स्थापना पाहिली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ MSFCची स्थापना 1 एप्रिल 1962 होते आणि उद्योगांना पैसा देणे या उद्देशाने त्याची स्थापना करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास मंडळ MSSIDCची स्थापना 16 ऑक्टोबर 1962 झालेली आणि लघु उद्योग वाढीला मदत करणे हा त्याच्या मागील स्थापनेचा उद्देश आहे. ओके, समोरचा प्रश्न, मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? मिहान हा औद्योगिक प्रकल्प नागपूर येथे आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 नागपूर. ओके, आता मिहानबद्दल जर बोलायचं झालं तर याचा फुल फॉर्म काय आहे? मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट नागपूर. काय आहे? मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट नागपूर. नागपूर हे भारताचे मध्यवर्ती स्थान आहे, त्याचा विकासासाठी उपयोग करण्याचा उद्देश आहे आणि विशेष आर्थिक क्षेत्र सेतचा त्याला दर्जा देण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न, नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहे? नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेडा येथे औष्णिक विद्युत केंद्र. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 औष्णिक विद्युत केंद्र. महाराष्ट्रातील इतर औष्णिक विद्युत केंद्र देखील आपण पाहणार आहे. कोराडी नागपूर येथे आहे, खापरखेडा नागपूर येथे आहे, पारस अकोला येथे आहे, दुर्गापूर बल्लारपूर चंद्रपूर येथे आहे, परळी बीड येथे आहे, फेकरी जळगाव येथे आहे, एकलहरे नाशिक येथे आहे, चोला ठाणे येथे आहे आणि तुर्भे मुंबई येथे आहे. ओके, समोरचा प्रश्न, पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1
बाळापूर. आता विदर्भातील औष्णिक विद्युत केंद्रे आपण इतर पाहणार आहे. पहा, पारस अकोलामध्ये आहे, आत्ताच आपण पाहिलं. त्यानंतर कोराडी नागपूरमध्ये आहे, खापरखेडा नागपूरमध्ये आहे, दुर्गापूर चंद्रपूरमध्ये आहे आणि बल्लारपूर चंद्रपूरमध्ये आहे. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे? महाराष्ट्र अणुविद्युत प्रकल्प तारापूर येथे आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 तारापूर. ओके, तारापूर महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प पालघर जिल्ह्यात आहे आणि भारतातील हा पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे आणि 1969 मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे. ओके, समोरचा प्रश्न. खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र विदर्भातील नाही? पहा, विदर्भातील कोणते औष्णिक विद्युत केंद्र नाही? तर ते परळी. परळी हे विदर्भातील औष्णिक विद्युत केंद्र नाही. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 परळी. आता पहा, परळी हे बीड जिल्ह्यातील औष्णिक विद्युत केंद्र आहे मित्रांनो आणि पारस, कोराडी व दुर्गापूर ही विदर्भातील औष्णिक विद्युत केंद्र आहेत. ओके, पुढे पाहूया. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना 1969 मध्ये झाली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 1969. भारताचे पहिले कृषी मंत्री व शेतकरी नेते पंजाबराव देशमुख यांचे नाव अकोला कृषी विद्यापीठाला दिलेले आहे. ओके, आता आपण महाराष्ट्रातील इतर कृषी विद्यापीठे आणि त्यांची स्थापना कधी झाली हे पाहूया. पहा, 1968 मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी याची स्थापना झाली. 1969 मध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाची स्थापना झाली. 1972 मध्ये बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना दापोलीमध्ये झाली आणि 1972 मध्ये वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणीची स्थापना झाली. ओके, समोरचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ डॅश येथे आहे? तर हे विद्यापीठ लोणेरे येथे आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लोणेरे. याची स्थापना कधी झाली? 1989 मध्ये रायगड येथे आणि तंत्रज्ञानातील पदवी व पदविका हा तिथे अभ्यासक्रम शिकवला जातो. समोरचा प्रश्न. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक येथे आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 रामटेक. कवी कालिदासांनी मेघदूत हे काव्य नागपूर येथील रामटेक येथे लिहिले आणि महाराष्ट्रात संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठ नव्हते आणि म्हणून 1997 साली रामटेक येथे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. ओके, समोरचा प्रश्न. महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर येथे आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 नागपूर. ओके, पशु पक्षी मासे यांच्या अभ्यासात एकरूपता यावी याचे संशोधन व्हावे म्हणून पशु व मत्स्य विद्यापीठाची स्थापना झालेली आणि याची स्थापना 2000 मध्ये नागपूर येथे झालेली. आता काही महत्त्वाचे पॉईंट, महत्त्वाची विद्यापीठे देखील आपण लक्षात ठेवणार आहे. ओके, श्रीमती नातीबाई ठाकरसी दामोदर महिला विद्यापीठाची स्थापना 1916 मध्ये मुंबई येथे झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना 1989 मध्ये लोणेरे रायगड येथे झालेली. कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ याची स्थापना 1997 मध्ये रामटेक नागपूर येथे झालेली आहे. पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना 2000 साली नागपूर येथे झालेली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना 1998 मध्ये नाशिक येथे झालेली आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना 1989 मध्ये नाशिक येथे झालेली आहे. गोंडवाना विद्यापीठ याची स्थापना 2011 साली गडचिरोलीमध्ये झाली आणि महात्मा फुले आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाची स्थापना 1997 मध्ये वर्धा येथे झालेले. राष्ट्रीय विधी विद्यापीठ मुंबई 2014 मध्ये, नागपूरचं विधी विद्यापीठ 2016 मध्ये आणि राष्ट्रीय विधी विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर 2017 मध्ये. ओके, समोरचा प्रश्न. ही देखील काही विद्यापीठे आहेत परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची, ती तुम्हाला लक्षात ठेवायची. पुढे पाहूया. रायगड जिल्ह्यातून कोणता महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो? रायगड जिल्ह्यातून NH66 हा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 NH66 हा राष्ट्रीय महामार्ग रायगड जिल्ह्यातून जातो. NH66 हा कोकणातील जिल्हे जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि NH66 हा एकूण 5 राज्यातून जातो आणि NH66 ची भारतातील एकूण लांबी 1640 किलोमीटर आहे आणि NH66 ची महाराष्ट्रातील एकूण लांबी 475 किलोमीटर. ओके, समोरचा प्रश्न.
रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला? 20 मार्च 1927 मध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 20 मार्च 1927. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 या दिवशी झाला. चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून हा सत्याग्रह केला आणि या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह किंवा महाडचा मुक्ती संग्राम म्हणूनही ओळख. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024, महाटेट परीक्षा 2024 वर फोकस करून महाटेट परीक्षांमध्ये विचारण्यात येणारा महत्त्वाचा घटक सामाजिक शास्त्र आणि या सामाजिक शास्त्र घटकावरील महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण मागील महाटेट परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.